जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। शाळेचा स्लॅब कोसळला, प्रशासनाच्या निष्काळजीपणा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, युवा सेनेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातून धनोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। धनोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अनेक दिवसापासून धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थ, शाळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। अखेर शाळेचा स्लॅब कोसळल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या घटनेनंतर संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेचे शार्दुल वांदिले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। आज शिवसेनेच्या वतीने आर्वी तालुक्यातील धानोडी येथे जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळेत स्लॅब कोसळून अक्षरशः तिथे पीओपी कोसळून म्हणजे पूर्ण प्लास्टर पूर्ण खाली कोसळले। याचं जिल्हा परिषदच्या शाळेचं ऑडिट होणं गरजेचं होतं। जिल्हा परिषद जेव्हा शाळा सुरू होतात सर्वप्रथम त्याचं ऑडिट होतं, मग शाळा सुरू करण्यामध्ये येतं। वर्धा जिल्ह्यात कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं ऑडिट पूर्णपणे केलेलं नसून याच्या संदर्भात आम्ही आज शिक्षणाधिकारी यांना भेटायला गेलो असता त्यांनी उडवळीचे उत्तर दिले। त्यांना बोलले की हे आमच्याकडे म्हणजे याचं ऑडिट आम्ही केलं, पण त्यांनी रिक्स फॅक्टर जो आहे ते आम्ही चेक नाही केलं। तर त्यांना म्हटलं आम्ही की तुम्ही यादी द्या की कोणत्या शाळा जीर्ण झाल्या, काय झाल्या। आम्ही स्वतः शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करतो, पण त्यांच्याकडे साधी यादी ही मंजूर नाही। जिल्हा परिषदमध्ये नेमकं काय चालू आहे, शिक्षण अधिकाऱ्यांना झोपा काढतात का? जिल्हा परिषदच्या शाळा काय फक्त गरीब लेकर शिकतात म्हणून त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही का? या संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्यात येईल। यासोबतच धनोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी नवीन इमारत तातडीनं मंजूर करून बांधकाम सुरू करावे, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि जिल्ह्यातील सर्व जीर्ण शाळा इमारतीचे सुरक्षा परीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।